हाय हॅलो नमस्ते. कशा आहेत मैत्रिणींनो? मस्तच राहा. तर माझ्या नवीन रेसिपी चॅनलवर तुमचं स्वागत आहे. पाहू शकता इथे मी मसुराची डाळ घेतलेली आहे. ही आपल्याला या डाळीपासून खूप छान अशी रेसिपी बनवायची बघा. इथे मीडियम साईजचा एक कांदा घेतलेला आहे, एक टमाटा घेतलेला आहे आणि त्याचबरोबर कोथिंबीर घेतली स्वच्छ धुवून बघा. ते कांद्याची पण मी साल काढून घेतलेली आहे आणि कांदा स्वच्छ धुवून घेतलेला आहे. शक्यतो कांदा साल काढून झाल्यानंतर धुवून घ्यायचा, कारण कांद्याला काजळी असते त्यामुळे. आणि कांदा इथे आता बघा साईडला ठेवला आणि टमाटा आपल्याला बारीक चिरून घ्यायचा आहे अशा पद्धतीने. मैत्रिणींनो, चॅनल कोणी नवीन असेल तर लाईक सबस्क्राईब करायला विसरू नका. छान छान कमेंट करा. व्हिडिओ कुठून पाहताय कमेंट करून नक्कीच सांगा. व्हिडिओ आवडला तर मैत्रिणींना नातेवाईकांना शेअर करा. तर मैत्रिणींनो, ही डब्यासाठी ही भाजी खूप छान आहे आणि झटपट होणारी रेसिपी आहे. तुम्ही एकदा करून बघा, खूप छान लागते आणि सोपी पद्धत आहे. घरातल्यांना सगळ्यांना आवडण अशी रेसिपी आहे. तर पाहू शकता इथे टमाटा पण आपला छान बारीक चिरून झालेला आहे. त्यानंतर आपल्याला ही कोथिंबीर बारीक चिरून घ्यायची बघा. जास्त काही साहित्य लागत नाही, थोड्या साहित्यामध्ये ही टिफिनसाठी आपल्याला ही भाजी होऊन जाते. तर छान अशी कोथिंबीर बघा आपली चिरून झालेली आहे ही. त्यानंतर आपल्याला इथे मी मीडियम साईजचा एक कांदा घेतलेला, तो आपल्याला कापून घ्यायचा आहे. पुढचं हे जरा टोक कापून काढून घेऊया, कारण ते टोक जरा निबार असतं पुढचं ते. मैत्रिणींनो, तुम्ही अशा पद्धतीने रेसिपी ही बनवली आहे का मसुराच्या डाळीची? मला कमेंट करून नक्कीच सांगा. नसन केली तर व्हिडिओ संपल्या करायला घ्या. खूप छान आहे आणि टेस्टी पण मस्त लागते एकदम. पाहू शकता अशा पद्धतीने आपल्याला एकदम कांदा बारीक चिरून घ्यायचा आहे. मोठा मोठा नाही चिरायचा, एकदम बारीक चिरून घ्यायचा आहे बघा. तर कांदा आपला बघा बारीक चिरून झालेला आहे. पुढे काय करायचं, इथे लसूण मी थोडा घेणार आहे. लसूण पण आपल्याला छान बारीक चिरून घ्यायचं आहे. लसूण तुम्ही ठेसून पण टाकू शकता किंवा लसणाची पेस्ट करून पण टाकू शकता, पण इथे मी बारीक चिरून घेणार आहे. तर सर्व साहित्य आपलं कापून झालेलं आहे बघा. कांदा कापून झाला आहे, टमाटा कापून झाला आहे, कोथिंबीर कापून झालेली आहे आणि त्याचबरोबर लसूण पण बारीक करून झालेलं आहे. साईडला ठेवून देऊया आणि गॅस का वळून घेऊया आपण. इथे गॅस पेटून घेणार आहे मी आणि गॅसवर कढई ठेवून घ्यायची आपल्याला. तर पाहू शकता मैत्रिणींनो, कढई गरम झाल्याच्या नंतर आपल्याला त्याच्यामध्ये तेल टाकून घ्यायचे. इथे मी एक पळी तेल टाकून घेतलेले. तेल तुम्ही तुमच्या अंदाजे कमी जास्त करू शकता. तेल गरम झाल्याच्या नंतर जिरं टाकून घेतले बघा, 1 चमचा. जिरं छान फुललं की लसूण टाकून घ्यायचे आपल्याला. लसूण छान परतल्याच्या नंतर आपल्याला मीडियम साईजचा कांदा टाकून घ्यायचा आहे आणि कांदा पण तेलावर छान परतून घ्यायचा आहे. अशा पद्धतीने पाहू शकता छान परतून घ्यायचा आहे कांदा पण. कांदा थोडा परतल्याच्या नंतर त्यानंतर आपल्याला इथे मीडियम साईजचा टमाटा घेतलेला, टमाटा टाकून घेऊया बारीक चिरून घेतलेला. तर टमाटा कांदा छान तेलावर परतून घ्यायचा आहे. थोडीशी कोथिंबीर वरून टाकली बघा. कोथिंबीरनी कसं मैत्रिणींनो छान एक रंग पण दिसतो आणि टेस्ट पण येते. तेलामध्ये कोथिंबीर टाकली की त्याचा आरक उतरतो तेलामध्ये. ते सर्व छान मिक्स करून घ्यायचे आपल्याला अशा पद्धतीने.
पाहू शकता मैत्रिणींनो, कांदा टमाटा आपला छान तेलावर परतला गेलेला आहे. त्यानंतर पुढे काय करायचं आहे आपल्याला, इथे 1 चमचा मी हळद टाकून घेणार आहे बघा. हळद टाकून झाल्यानंतर परत छान मिक्स करून घ्यायचे आपल्याला. त्यानंतर इथे मसाले टाकून घेऊया. 1 चमचा मी बेडगी मिरची पावडर टाकली बघा, रंग खूप छान येतो. त्यानंतर धना पावडर 2 चमचे टाकून घेतलेली आहे. कांदा लसूण मसाला 1 चमचा टाकून घेतला आहे. आणि हे मसाले आपल्याला तेलावर छान परतून घ्यायचे अशा पद्धतीने. पाहू शकता हे छान परतून झाल्यानंतर आपल्याला पुढे काय करायचे ते पण मी सांगणार आहे मैत्रिणींनो, पण संपूर्ण व्हिडिओ पाहता एक लाईक नक्कीच करा. इथे मी मसुराची डाळ बघा घेतलेली, ती स्वच्छ धुवून घेतली 2 ते 3 पाण्याने आणि ती ह्याच्यामध्ये टाकून दिलेली आहे. आणि मसुराची डाळ पण आपल्याला ह्या मसाल्यासोबत छान परतून घ्यायची अशा पद्धतीने. छान परतून झाल्यानंतर चवीनुसार मीठ टाकून घेऊया. मीठ टाकून झाल्यानंतर परत एकदा छान मिक्स करून घ्यायचे. आणि शिजायला बिलकुल टाईम लागत नाही मैत्रिणींनो, ही मसुराची डाळ लगेच शिजल्या जाते. थोडंसं आपल्याला वरून असं पाणी जरा शिपडून घ्यायचे, कारण ही आपल्याला पातळ नाही करायची, सुक्की भाजी बनवायची. वाफेवर ही भाजी लगेच शिजल्या जाते. आणि एक 5 मिनटं आपल्याला झाकण ठेवून घ्यायचे बघा. आणि एकदम बारीक गॅसवर मिडियम गॅसवरच ही भाजी आपल्याला होऊन द्यायची. 5 मिनटाच्या नंतर परत झाकण खोलून भाजी छान वर खाली करून घ्यायची बघा. पाहू शकता खायला खूप छान लागते मैत्रिणींनो, एकदा करून बघा तुम्ही अशा पद्धतीने. त्यानंतर कोथिंबीर टाकून घेऊया आपण. भरपूर सारी मी कोथिंबीर टाकून घेतली बघा. आणि झाकण ठेवायचे आपल्याला 1 मिनटं, फक्त वाफ काढून घ्यायची एक. पाहू शकता मस्त अशी वाफ बसलेली आहे. आणि ही भाजी आपली झालेली आहे. तर शेंगदाण्याचा कूट 1 चमचा टाकून घ्यायचे आपल्याला. शेंगदाण्याच्या कुटाने कसं भाजीला खूप छान टेस्ट येते मैत्रिणींनो. आणि हे सर्व छान मिक्स करून घ्यायचे अशा पद्धतीने. टिफिनसाठी ही भाजी उत्तम आहे आणि झटपट होणारी आहे, शिजायला पण बिलकुल पण टाईम लागत नाही. तुम्ही अशा पद्धतीने नक्की करून बघा, खूप छान होती. हे छान मिक्स करून झालेले आहे. तर मसुराची भाजी तुम्हाला कशी वाटली मला कमेंट करून नक्कीच सांगा मैत्रिणींनो. चॅनलला कोणी नवीन असेल तर लाईक सबस्क्राईब करायला विसरू नका. छान छान कमेंट करा. व्हिडिओ कुठून पाहताय कमेंट करून नक्कीच सांगा. आणि अशा पद्धतीने एकदा तुम्ही करून बघा. अशीच रेसिपी घेऊन मी पुन्हा हजर होईन. तोपर्यंत सर्वांना बाय मैत्रिणींनो, पुन्हा भेटू.